नमस्कार मित्रांनो, आपण आज वय वारीवरचे काही प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, प्रिया आणि रिया चे सध्याचे वयाचे तर 7-5 आहे. 15 वर्षानंतर त्यांच्या वयाचे तर 9-8 आहे. तर प्रियाचे सध्याचे वय किती? प्रिया आणि रिया यांचे सध्याचे वयाचे तर आहे 7-5. 15 वर्षानंतर यांच्या वयाचे तर आहे 9-8. तर पहिली स्टेप आहे 9 आणि 8 यातला फरक किती आहे? 1. 6 आणि 5 यातला फरक किती आहे? 1. म्हणून यात काही फरक सेम असल्यामुळे यात काही चेंजेस करायची गरज नाही. दुसरी स्टेप आहे 5 आणि 8 यातला फरक किती आहे? 3 युनिट. तो कोणाच्या बरोबर आहे? 15 वर्ष. 3 युनिट म्हणजे 15 वर्ष, तर 1 युनिट म्हणजे 5 वर्ष. प्रियाच्या सध्याच्या वयाचा युनिट किती आहे? 6 युनिट. 1 युनिट म्हणजे 5 वर्ष, तर 6 युनिट म्हणजे 30 वर्ष. म्हणजेच प्रियाचं सध्याचं वय 30 वर्ष. दुसरा प्रश्न, आई आणि मुलीचे सध्याचे वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. 5 वर्षानंतर यांच्या वयाचे गुणोत्तर 4:1 होईल. तर यांच्या वयात किती अंतर आहे? आई आणि मुलीचे सध्याचे वयाचे गुणोत्तर आहे 7:1. 5 वर्षानंतर यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 4:1. तर पहिली स्टेप आहे 4 आणि 1 मधला फरक किती? 3. 7 आणि 1 मधला फरक किती? 6. तर आपल्याला पहिले फरक सेम करावा लागेल. 3ला आपण 2 गुणाकार केला तर आन्सर येतं 6, म्हणजे आपला फरक सेम झाला. इथे 4ला पण 2 गुणावं लागेल आणि 1ला पण 2 गुणावं लागेल. याचा जो नवीन रेशो येतो तो 8:2. आता दुसरी स्टेप आहे 1 आणि 2 मधला फरक कितीचा आहे? तो आहे 1 युनिट. तो कोणाच्या बरोबर आहे? 5 वर्ष. 1 युनिट बरोबर 5 वर्ष. तर आपल्याला यांच्या वयाचा अंतर किती आहे? तर त्याचं युनिट आहे 6. 5 + 30. आई आणि मुली यांच्या वयाचा अंतर आहे 30 वर्ष. तिसरा प्रश्न, ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 7:8 आहे. 6 वर्षानंतर यांचे वयाचे गुणोत्तर 8:9 होईल. तर सी चे सध्याचे वय ए च्या सध्याच्या वयापेक्षा 10 वर्षांनी अधिक आहे. तर सी चे सध्याचे वय किती? तर ए आणि बी यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर आहे 7:8. 6 वर्षानंतर यांचे वयाचे गुणोत्तर होईल 8:9. दोघांमधला फरक सेम आहे. 8 आणि 9 मधला फरक आहे 1 युनिट. तो किती आहे? 6 वर्ष. 1 युनिट म्हणजे 6 वर्ष. तर एचं सध्याचं वय किती? 7. 7 गुणिले 6 42 वर्ष. तर आपल्याला सी चे सध्याचं वय काढायचं आहे. तर प्रश्नामध्ये सांगितले सी चे सध्याचे वय ए च्या सध्याच्या वयापेक्षा 10 वर्षांनी अधिक आहे. म्हणजे 42 + 10 बरोबर 52 वर्ष. तर सी चे सध्याचं वय किती? 52 वर्ष. चौथा प्रश्न, ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 5 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 13:20 होईल. तर बी चे सध्याचे वय किती? नेहमीप्रमाणे ए आणि बी चे सध्याचे वय किती आहे? 3:5. 5 वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे? 13:20. तर पहिली स्टेप आपण फरक सेम करतो. 13 आणि 20 यातला फरक किती आहे? 7. 3 आणि 5 मधला फरक किती आहे? 2. तर फरक सेम करण्यासाठी आपल्याला 7ला 2 ने गुणावं लागेल आणि 2ला 7 ने गुणावं लागेल. तर जे नवीन गुणोत्तर येईल ते आहे 21:35. 7 × 1 = 21, 7 × 5 = 35. 13 × 2 = 26, 20 × 2 = 40. नवीन गुणोत्तर प्रमाणे 35 आणि 40 यातला फरक किती आहे? 5 युनिट. तो बरोबर कोणाचा आहे? 5 वर्षाचा. म्हणजे 1 युनिट बरोबर 1 वर्ष.
तर आपल्याला बी चं सध्याचं वय विचारलंय, तर बी चं युनिट किती आहे? 35. त्यामुळे आन्सर आहे 35. पाचवा प्रश्न, 8 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 65 होते. सध्याच्या वयाचे गुणोत्तर 65 आहे. 7 वर्षानंतर ए आणि बी च्या वयाची बेरीज किती? ए आणि बी यांचं सध्याचं वयाचं गुणोत्तर आहे 65. 8 वर्षापूर्वी यांचं गुणोत्तर होतं 65. तर 4 आणि 5 यातला फरक किती? 1 मिनिट. तो कोणाच्या बरोबर आहे? 8 वर्ष. आपल्याला 7 वर्षानंतर ए आणि बी च्या वयाची बेरीज विचारली आहे. तर सध्याचं गुणोत्तर किती आहे? 6 आणि 5 11. 1 युनिट म्हणजे 8 वर्ष. तर 11 युनिट बरोबर किती? 88. 7 वर्षानंतर म्हणजे 7 ए चा आणि 7 बी चा टोटल किती झाले? 14. 88 प्लस 14 किती झाले? 88 प्लस 14 102. बरोबर आन्सर आहे 102.